मी वंदना ढोबळे, पूर्व नागपूर महिला आघाडीची संपर्क प्रमुख आहे आणि मला ह्या पार्टीला जोडायला कमीत कमी 9 वर्ष झालेले आहेत आणि 9 वर्ष अगोदर मी काहीच नव्हते, एक हाऊसवाईफ होती आणि आमच्याकडे मिनी माता नगरला त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं असं सहसा काही जास्त होतं नाही आणि त्यावेळेसला सतीश चतुर्वेदी यांचं खूप काही होतं. पण एक वेळेस असंच झालं की काँग्रेसच्या महिलांमध्ये खूप चालू होतं, तर मग आमचीही इच्छा झाली की आम्ही त्याच्यात काहीतरी आपल्या याच्यात करायला पाहिजे. पण आम्ही जेव्हा काँग्रेसची पाहिली की त्याच्यामध्ये बायांचं काही म्हणजे सन्मान नाही आणि काही नव्हतं, मग अशा वेळेस आमच्याकडे एक भारतीय जनता पार्टीची मीटिंग झाली आणि मी ती अटेंड केली. त्यावेळेस गडकरी साहेब आले होते आणि त्यावेळेस त्यांचे जे विचार त्यांनी मनोगत व्यक्त केले ते मला खूप आवडले. कारण की जर तुम्ही आता जर पाहाल तर काँग्रेसचे म्हणा किंवा कोणत्याही दुसऱ्या पक्षाचे नेता म्हणा, ते कार्यकर्त्यांना ओळख राहत नाही. तुम्ही वर्षानुवर्ष कार्यक्रम त्यांच्या याच्यात कार्य करा पण ते तुम्हाला ओळखत नाही. पण गडकरी साहेबांचं असं होतं की ते सर्वात शेवटला जे छोटंसं कार्यकर्ता बसायचं की मी जर बोलेल तर गडकरी साहेब मला काय म्हणतील काय, तर त्यांच्या लक्षात त्या कार्यकर्त्याकडे असायचं आणि ते तिथून त्या कार्यकर्त्याला उठवायचे आणि त्याला समोर आणून बसवायचे, त्याला विचारायचे. आणि खऱ्या कार्यकर्त्याला म्हटलं जर एखादी मोठ्या नेत्याने जर त्याला आपल्या समोर बसवलं, आपल्या याच्यात बसवलं, तर त्याची सर्वात मोठा मान सन्मान त्याच्याही असतो. आणि गडकरी साहेबांचं म्हटलं तर असं तर त्यांचं व्यक्तिमत्व आहे की ते ॲज अ फ्रेंड म्हणून ते आमच्याशी वागतात. असं नाही की मी एक मोठा नेता आहे आणि तुम्ही छोटे कार्यकर्ता असं म्हणून ते कधीच वागत नाही. ते सर्वांना आपल्या बरोबरीचे समजतात आणि काही सुख झाला काही झालं त्याचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि त्यांचं एक विशेष म्हणजे व्यक्तिमत्व असं की तुम्ही त्यांच्याकडे कोणतीही मदत मागायला जा, ते त्वरित हो म्हणतात. हे विचार नाही करत का मी मॅडम तुम्हाला ओळखत नाही की तुम्ही छोटेसे कार्यकर्ता आहात, ते सर्वात पहिले छोटेशा कार्यकर्त्यांकडे पाहतात. त्यांची मदत अशी एक इन्सिडेंट असा आहे आमचं मिनी माता नगरला, एक मुलगी होती आणि तिला हार्टचं प्रॉब्लेम होतं आणि मला नुकतंच जोडायला 6 महिने झाले होते. मला असं वाटलं की गडकरी साहेब मला ओळखतील की नाही बा, पण आम्ही धैर्य केलं आणि गडकरी साहेबांच्या वाड्यावर गेलो आणि त्या मुलींबद्दल सांगितलं. तुम्हाला कळेल नाही की त्या सरांनी फक्त 1 मिनिटं लावलं मला, मॅडम ठीक आहे म्हणे कुठे ऑपरेशन करायचं आहे, आणि त्यावेळेस त्यांनी 1.5 लाख रुपयाची रक्कम पास केली होती त्या मुलीच्या ऑपरेशनसाठी आणि ते ऑपरेशन तिचं सक्सेस झालं. ती मुलगी आताही छान आहे आणि जेव्हाही आम्ही जातो तर गडकरी साहेबांचं ती नाव घेते आणि सोबत आमचंही घेते. म्हणजे विचार करा की गडकरी साहेबांमुळे आज आमचं पण नाव झालं आहे. असे आमचे फ्रेंड्स सारखे वागणारे गडकरी साहेब आहेत आणि त्यांचा जे उपक्रम चालू आहे त्यांनी आता शेतकऱ्यांसाठी ॲग्रो व्हिजन म्हणून 5 वर्षापासून चालू केलं आहे. तुम्ही बघाल इतके वर्षापासून आपल्या नागपुरात काँग्रेसचे खासदार झाले आहेत पण त्यांनी कधी किसानासाठी काही केलं नाही. पण आपल्या सरांनी ॲग्रो व्हिजनच्या मार्फत नवीन किसानांना कसं नवीन आपण शेतीविषयी माहिती घेऊ हे त्यांनी उपक्रम चालू केले आहेत आणि त्यामुळे आपला किसान हा सुधरत चाललेला आहे. मला इतकं वाटतं की लोकसभेच्या याच्यात तर ते जिंकणारच, पण जर ते जेव्हा आपल्या याच्यात पालकमंत्री होते नागपूरला तेव्हा त्यांनी ब्रिज वगैरे बांधणं सुरू केलं होतं आणि आज आपल्या नागपूरची अर्धी कायापलट झाली होती. आणि त्याच्यानंतर जितकेही पालकमंत्री झाले त्यांनी कधी पाहिलं नाही नागपूरमध्ये काय, उलट आपलं नागपूर मागं होत चालला गेलाय. पण आज मी हे सांगते इतकं की जर ते लोकसभा तर जिंकणारच आहे, पण लोकसभा नंतर ते नागपूरचे जेव्हा खासदार होतील तर शक्यतो 90% आपला नागपूर हा एक प्रगतिशील नागपूर. जेव्हा आपण दुसऱ्या सिटीत जातो, बॉम्बेला जातो, दिल्लीला जातो, तर आपण पाहतो की तिथले इतके छान स्वच्छ सिटी म्हणजे रोड आहेत, गार्डन आहेत आणि नक्कीच अगर गडकरी साहेब लोकसभाचे खासदार जिंकतील तर ते आपल्या नागपूरला 90% तरी हे करतील. आणि म्हणून माझी इच्छा आहे की त्यांनी म्हणजे आमचे तर आहेच की ते खासदार बनतीलच म्हणून, पण मी जनतेला पण इतकं सांगू इच्छिते की त्यांनी यावेळेसच्या इलेक्शनमध्ये आपलं मन एका जागी ठेवून आणि खरंच जर तुम्हाला नागपूरची उन्नती पाहिजे असेल तर गडकरी साहेबांनाच आपलं खासदार म्हणून या नागपुरात आणावे. बस इतकं संपवून मी आपले 2 शब्द संपवते.